हॅलो, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता हे आमचं ग्रामदैवत आहे, माहुरगडची रेणुका माता आणि ही आहे आमची स्वरा. हिचं आहे लग्न, म्हणूनच आपण आज देवीच्या सुवासिनी आणि तिच्या चुड्याचा कार्यक्रम इथं केलेला आहे. आता लग्नाआधी ज्या सुवासिनी घातल्या जातात कुलदेवीच्या, ग्रामदेवतेच्या, त्या इथं सर्व मी घातलेल्या आहेत. प्रत्येक भागातली प्रथा वेगळी असते, परंतु मी इथे आमच्याकडे जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे तुमच्याशी थोडंसं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे सर्वात आधी मिस्टरांनी खंडोबाचा कोटमा भरून घेतलेला आहे. कोटमा हा पुरुषांनीच भरायचा असतो, म्हणून माझ्या मिस्टरांनी सर्वात प्रथम कोटमा भरून घेतला आहे. त्यानंतर पिठाने आणि नंतर मग धान्याने. धान्यामध्ये तुम्ही ज्वारी, गहू, तांदूळ किंवा बाजरी वापरू शकता. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य आणि ताटाची ओटी दिली जाते. अशा पद्धतीने आमच्याकडे ताटं भरली जातात. म्हणजे हे लग्नाची ताटं आहेत आणि मध्ये आधे जर भरायचे असले तरी पण अशाच पद्धतीने ते भरली जातात. सर्वात प्रथम ताटं आल्या त्यांना हळदी कुंकू लावलं जातं आणि बायकांना पण हळदी कुंकू लावलं जातं. आता हे सर्व ताटं वगैरे भरून झाल्यानंतर इथे झालेली आहे आरतीची तयारी. पहिली आरती अशा पद्धतीने आरती वगैरे झाली की लगेच सुवासिनींना जेवायला दिलं जातं. ताईंनो, मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे ज्या काही प्रथा असतील त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.